मराठा आरक्षणासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून लढाई सुरू आहे। मात्र या लढाईला अद्याप यश मिळालेलं नाही। एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे लढा देत आहेत, तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी जुने आंदोलक देखील पुन्हा मैदानात उतरू लागलेत। पाहुयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणासाठी जुने आंदोलक पुन्हा मैदानात। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपसलं आंदोलनाचं हत्यार। आता तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार का? मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलनं केली जात आहेत। मूक मोर्चे, उपोषणं आणि अनेक रॅली काढून आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे। त्यातच मनोज जरांगेंनी सुद्धा या आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळवून दिलं। मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी सरकारला वारंवार धारेवर धरतायत। त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या आंदोलकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय। त्यामुळे जुने आंदोलक पुन्हा सक्रिय होत आहेत का, अशी चर्चाही आता रंगली आहे। ज्यावेळी देवेंद्रजी महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या ठिकाणी 13% आरक्षण दिलं, तेव्हा मराठा समाजाला या ठिकाणी कुठेतरी वाटायला लागलं की देवेंद्र फडणवीस सरकार हे मराठा समाजाला या ठिकाणी न्याय देतील। पण देवेंद्र फडणवीस सरकार पण आज इकडे मराठा आरक्षणाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी आंदोलन करण्याच्या ठिकाणी वेळ आलेली आहे। मराठा आंदोलनाच्या माध्यमातून अनेक नेते तयार झाले। आरक्षणाबाबत अभ्यासपूर्ण मांडणी करत अनेक याचिकाही दाखल करण्यात आल्या। पण राजकीय उदासीनतेमुळे आणि मराठी समाजाच्या नेत्यांनी योग्य भूमिका न मांडल्यानं याचा फटका मात्र मराठा समाजाला बसला। राज्य शासनाने 10% SEBC आरक्षण दिलं आहे। SEBC आरक्षण दिल्यानंतर त्याच्यातून मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारे या देशातली कुठलीही निवडणूक लढवता येणार नाही। मग एवढं स्पष्ट असताना ते प्रश्न उपस्थित करतात, मग त्यांना काय बनवतात? आंदोलन मग ते कोणतंही असो, त्यात जर राजकारण घुसलं तर त्याचा बट्ट्याबोळ होतो। काहीसा हाच प्रकार मराठा आंदोलनाबाबतीतही झाला असं जाणकारांचं मत आहे। एवढंच काय तर बहुतांश पर्याय देखील तयार झाले। मात्र ज्यांनी प्रामाणिकपणे आरक्षणासाठी प्रयत्न केला ते मात्र चळवळीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचं बोललं जात आहे। एक आता नवी हालचाल पाहायला मिळते, ते म्हणजे आरक्षणासाठी आता आंदोलन सुरू होतंय आणि आंदोलनाला आता समाज किती प्रतिसाद देतोय आणि त्यासोबतच आरक्षणासाठी ही लढाई किती तेवत ठेवली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।